नमस्कार मित्रांनो, एफ-एक्स विथ करणमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आय होप आज मार्केट खूप चांगलं चाललेलं होतं. आपण तुम्हाला ट्रेड सुद्धा दिलत्या. आय थिंक आपण बघितलं असेल BTST ट्रेड्स वगैरे सुद्धा तुम्हाला प्रोव्हाईड केलेल्या. तर ज्यांनी प्रॉफिट बुक केलं असेल त्यांच्यासाठी चांगलंच आहे ॲक्चुअलमध्ये आज. ठीक आहे, आपण BTST ट्रेड बघू शकतो ग्रुपमध्ये सुद्धा दिलेलं. फ्रायडेला मी बोललेलं तुम्हाला अलर्ट दिलेलं BTST ट्रेडसाठी. चेक करून घ्या एकदा. सेन्सेक्सचा सुद्धा दिलता 78,600चा पी. निफ्टीचा 24,400चा पोट दिलेला. प्लस बँक निफ्टीचा 57,200चा पोट दिलता. ऑलमोस्ट प्रीमियम जे आहेत सेन्सेक्सचा अराउंड 2500-2600 रुपये सुद्धा जाऊन आलेला. बँक निफ्टीचा पण सॉरी निफ्टीचा पण काहीतरी 400-500च्या आसपास प्रीमियम जाऊन आलता. जे की मार्केट ॲक्चुअलमध्ये ऑलरेडी आज 500-600 पॉईंट गॅप डाऊन ओपन झालेलं. ऑलमोस्ट 2% आसपास काहीतरी फॉल झालेलं. हे न्यूज इराण वगैरे वॉर वगैरे चालू आहे. त्याच्यानंतर रिकव्हरी सुद्धा केलं. रिकव्हरीची सुद्धा ट्रेड्स मी तुम्हाला आय थिंक दिलेली ग्रुपमध्ये. चेक करू शकता तुम्ही, दाखवतो मी तरी पण. ठीक आहे, हे बघा ही दिली ती ट्रेड. एक पोझिशनल ट्रेड दिलेली आणि प्लस ही निफ्टीची सुद्धा रिकव्हरी ट्रेड तुम्हाला दिलेली. 23,800चा सी सुद्धा दिलेला मी तुम्हाला ग्रुपमध्ये. आय होप तुम्ही प्रॉफिट्स वगैरे बुक केले असतील. पोझिशनल मध्ये सुद्धा दिलेली सेन्सेक्सची तुम्हाला चेक करू शकता. सकाळीच अराउंड समथिंग काहीतरी तुम्हाला 9:41च्या टायमाला आणि 9:48च्या टायमालाच बोललेलो की हे तुम्ही कॉल ऑप्शन बाय करून ठेवा, ज्यातून तुम्हाला फायदा होऊ शकतो. ठीक आहे. तर आज चॅनलमध्ये आपलं तुम्हाला एक गोष्ट शिकायला मिळणार आहे. तुमचा लॉस का होतो जास्त करून. एका ट्रेडला समजा तुम्ही ट्रेडिंग करत असताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल, की प्रॉफिट होत असताना आपल्याला भीती वाटते, पण लॉस वाढत असताना अजिबात भीती वाटत नाही. राइट? प्रॉफिट जेव्हा तुमचा वाढतो, तेव्हा तुम्हाला भीती वाटते. पण जेव्हा प्रॉफिट लॉस होत असतो, तेव्हा तुम्हाला भीती वाटत नाही. याच्या मागचं कारण काय माहिती आहे? मेन कारण आहे तुमची सायकॉलॉजी. आता तुमची सायकॉलॉजी किती आहे, ते तुम्हाला सांगतो. ठीक आहे. हे वाक्य जर तुमच्याबद्दल खरं असेल ना मित्रांनो, म्हणजे प्रॉफिट असताना आपल्याला भीती वाटते, पण लॉस वाढत असताना अजिबात भीती वाटत नाही. हे वाक्य जर तुमच्याबद्दल खरं वाटत असेल ना, तर हा व्हिडिओ आजचा खास तुमच्यासाठी आहे. कारण आज आपण समजून घेणार आहोत, की 90% लोकं जे आहेत ना, 90% लोकं मार्केटमध्ये लॉस का करतात? ठीक आहे. आणि त्यामागचं मेन कारण आहे तुमची ट्रेडिंग सायकॉलॉजी. ट्रेडिंग सायकॉलॉजी ही महत्वाचं कारण आहे. कारण की मित्रांनो मार्केटमध्ये पैसा कमवणं अवघड नाहीये. पण आपल्या इमोशन्स जे येतात त्यांना कंट्रोल करणं खूप अवघड आहे. तुमच्या इमोशन्स असतात ना इमोशन्स, या तुम्हाला ट्रेड्स घेतल्यावर एकदा कंट्रोल करणं अवघड आहे मेन म्हणजे. त्या तुम्ही कंट्रोल का नाही करत? ते तुमच्या इमोशन्स कंट्रोल जर ठेवाल ना एका ठिकाणी, जर तुम्ही ट्रेडमध्ये कन्फर्म ठेवले, की मला एवढा टार्गेट घ्यायचा आहे आणि मला तेवढा स्टॉप लॉस घ्यायचा आहे. तर तो तुमच्या मनात नाही पाहिजे. ठीक आहे. तो तुमच्या मनात नाही पाहिजे, तो तुमच्या सिस्टममध्ये फिट पाहिजे. इथे इमोशन्सने ट्रेड करून काम होत नाही ट्रेडिंगमध्ये कधी. ठीक आहे. आज मी तुम्हाला एक साधं उदाहरण देतो. समजा तुम्ही एका ट्रेडमध्ये एंट्री घेतली, ठीक आहे. आणि आधीच तुम्ही ठरवलंय, की या ट्रेडमध्ये मला ₹3,000 प्रॉफिट घ्यायचा आहे. ठीक आहे. आणि ₹2,000 मला स्टॉप लॉस घ्यायचा आहे. राइट? ₹2,000 मला स्टॉप लॉस घ्यायचा आहे आणि ₹3,000 मला प्रॉफिट घ्यायचं आहे. ठीक आहे. आता म्हणजे तुमचा रिस्क रिवॉर्ड रेशिओ किती झाला? अराउंड 1:2 चा. बरोबर? 1:2 चा रिस्क रिवॉर्ड रेशिओ झाला इथे तुम्हाला. बरोबर? आता काय होतं बघा, तुम्ही एंट्री घेतली आणि ट्रेड जी आहे ना, ती तुमच्या बाजूने चालायला लागली. ठीक आहे. हळू तुमच्या बाजूने चालायला लागली. स्क्रीनवर तुम्हाला दिसतोय, की मला ₹500 प्रॉफिट झालाय. मला ₹1000 प्रॉफिट चालू आहे. मला ₹1500 प्रॉफिट चालू आहे. ठीक आहे. पण जेव्हा स्क्रीनवर ₹2000 प्रॉफिट दिसतो ना तुम्हाला, ₹2000 जेव्हा तुम्हाला प्रॉफिट दिसतो, तेव्हा अचानक तुमच्या मनात जी आहे ना, ती भीती निर्माण होते. अरे, हा प्रॉफिट परत गेला तर? चला पटकन एक्झिट करूया. आणि मग काय होतं, जिथे तुम्ही ₹3000 प्रॉफिटचा टार्गेट ठेवलेला असतो ना, तिथे तुम्ही ₹2000 ट्रेड एक्झिट करता. बरोबर? आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, जर तुम्ही असं 10 ट्रेडमध्ये जर केलं, ठीक आहे. 10 ट्रेडमध्ये जर तुम्ही केलं, तर मग काय होईल? समजा 10 ट्रेडमध्ये तुमचे 5 ट्रेड तुमच्या बाजूने जातील. ठीक आहे. 10 ट्रेडमधनं 5 ट्रेड तुमच्या बाजूने जातील. ठीक आहे. आणि 5 ट्रेडमध्ये स्टॉप लॉस हिट होईल. तुम्हाला वाटत असेल, की मी 5 ट्रेडमध्ये जिंकलो आणि हारलो. 5 ट्रेडमध्ये हारलो. म्हणजे बॅलन्स होईल. राइट? पण तसं होत नाही मित्रांनो. कारण तुम्ही प्रॉफिट जेव्हा घेताना 2000 ला घेतलाय ऑलरेडी. जो तुम्ही प्रॉफिट घेतलाय ना, तो 2000 घेतात आणि लॉस तुम्ही 3 ते ₹4000 बेअर करत आहात. 3 ते 4000 पर्यंत तुम्ही प्रॉफिट तुमचा जो लॉस आहे ना, तो वाढवत आहात. म्हणजे काय झालं, तुम्ही जिंकलात तर कमी जिंकता आणि हारलात तर मोठा हारता.
म्हणूनच तर बहुतेक ट्रेडर जे आहेत ना ते मार्केटमध्ये टिकत नाहीत. याचं कारण मेन आहे. आता दुसरी बाजू बघूया. तुम्ही एखादा ट्रेड घेतलाय ठीक आहे आणि तुम्ही ठरवलंय की माझा स्टॉप लॉस 2000 असेल. माझा स्टॉप लॉस जो असेल फक्त 2000 असेल. ठीक आहे. पण काय होतं ट्रेड थोडा जरी तुमच्या विरोधात जातो स्क्रीनवर दिसतं. तुम्ही 2000चा जर स्टॉप लॉस तुम्ही डिसाईड केला असेल, पण स्क्रीनवर तुम्हाला दिसतं. थोड्या वेळात काय होतं स्क्रीनवर तुम्हाला दिसतं माझा ₹500 लॉस चालू आहे. माझा ₹1000 लॉस चालू आहे. पण इथे तुम्हाला काहीच वाटत नाही. कारण तुम्ही मनात म्हणता, "ठीक आहे, अजून स्टॉप लॉस बाकी आहे. आता लॉस होतो." ठीक आहे. आता जर तो तुम्ही विचार करता ना मनात, की अजून स्टॉप लॉस बाकी आहे. बरोबर? तो मनात जो विचार केलेला असतो ना स्टॉप लॉस, तो स्टॉप लॉस कधी-कधी हळू करून ना तुमचा कधी 1500 होतो पुढे जाऊन. कधी 1700 होतो. कधी 1800 सुद्धा होतो. तरी तुम्ही शांत बसता. पण तोच लॉस जेव्हा तुमचा ₹2000 जवळ येतो ना मित्रांनो, तेव्हा मनात एक विचार येतो. थोडा वेळ थांबूया, कदाचित मार्केट रिव्हर्स होईल. आणि इथेच तुमची सर्वात मोठी चूक होते. कारण आपण स्टॉप लॉस घेत नाही आणि मग काय होतं 2000 चा लॉस 3000 2500 होतो. 2500 चा ₹3000 होऊन जातो तिथे स्टॉप लॉस तुमचा. बरोबर? आणि एक वेळ अशी येते, तो लॉस जो आहे ना तुमचा 10,000 ते 15,000 पर्यंत सुद्धा पोहोचून जातो. म्हणजे इनफॅक्ट तुमचं जे कॅपिटल असेल ते सुद्धा पूर्ण वाईप आउट होऊन जातं इथं. मायनसमध्ये होऊन जातं. मग आपण काय करतो? मोबाईल बंद करतो, स्क्रीन बंद करतो आणि म्हणतो आणि काय म्हणतो आपण, "जे होईल ते होऊ दे." मित्रांनो, हे सगळं का घडतंय माहिती आहे का? कारण आपण स्टॉप लॉस जो आहे ना, तो सिस्टममध्ये नाही लावत. तो फक्त आपण आपल्या डोक्यात ठेवत असतोय. आणि डोक्यातला स्टॉप लॉस हा नेहमी खालीच ट्रेल होतो. कधी पण जो डोक्यातला स्टॉप लॉस असतो ना, जसं-जसं मार्केट खाली येईल ना, तो स्टॉप लॉस हा खालीच ट्रेल होतो. बरोबर? आता मी सुद्धा तुम्हाला ट्रेड दिलती, तुम्हाला ग्रुपमध्ये ट्रेड शेअर केलेली. मी अल्मोस्ट अराउंड तुम्हाला सांगतो ट्रेड कुठल्या आसपास दिलती मी. ठीक आहे. ही ट्रेड आहे ना, मी तुम्हाला एक सांगतो कुठल्या आसपास दिलती आज. मी ह्या टायमाला तुम्हाला ट्रेड दिलती. ह्याच्या अराउंड 9:40च्या अराउंड मी तुम्हाला ट्रेड पंच केलती ती. ग्रुपमध्ये सुद्धा दिलती, शेअर केलती. त्या ट्रेडचा स्टॉप लॉस माझा हाच होता. आणि सिस्टममध्ये सुद्धा मी हाच तुम्हाला स्टॉप लॉस दिलता. आणि ह्या ट्रेडचा स्टॉप लॉस हा ट्रेड करून तुम्ही किती मोठं टार्गेट कॅप्चर केलं बघा आज. तुम्हाला स्टॉप लॉस सुद्धा दिलता आणि टार्गेटही दिलतं 360-380च्या आसपास. राइट? बरोबर की नाही? तर त्यात तुम्हाला स्टॉप लॉस आहे ना, तो तुमच्या सिस्टममध्ये तुम्हाला मेंटेन करणंच आहे. एकदा स्टॉप लॉस गेला तर संपला विषय. सोडून द्यायचं ट्रेड. ठीक आहे. म्हणून ट्रेडिंगमध्ये एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची. ट्रेडिंगमध्ये डिसिप्लिन जो आहे ना, तो सर्वात महत्त्वाचा आहे. सुरुवातीला सर्व ट्रेडर्स आहेत ना, ह्या चुका करून मोकळे झालेले आहेत. ऑलरेडी चुका केलेल्या आहेत भरपूर ट्रेडर्सनी. ठीक आहे. स्टॉप लॉस जो आहे ना, सुरुवातीला ट्रेडर लोकं जे आहेत ना, ते ह्याच चुका करतात. महत्त्वाच्या मेन म्हणजे. ठीक आहे. ₹1000 प्रॉफिट घेऊन बाहेर पडतात आणि कधी ₹10,000 चा लॉस सुद्धा सहन करतात लोकं. पण अनुभवातून एक गोष्ट समजते मित्रांनो, की स्टॉप लॉस शिवाय ट्रेडिंग म्हणजे ब्रेक शिवाय गाडी चालवण्यासारखं आहे. म्हणून आजपासून जे आहेत ना, तुमचे जे नियम आहेत ना, तुमचा जो रूल आहे ना तो रूल कंपल्सरी फॉलो करा. रूल तुमचे कंपल्सरी फॉलो करा हे ट्रेडिंगमध्ये मेन आहात तर. त्याशिवाय तुमचा स्टॉप लॉस जो आहे ना, तो तुमच्या फक्त डोक्यातच राहील. तो कधी सिस्टममध्ये नाही लागणार. मी तुम्हाला रूल आता सांगेल ते फक्त रूल तुम्ही लिहून घ्या. ठीक आहे. पहिला रूल आहे तुमचा जो आहे ट्रेड घेतल्यावर पहिला 1 मिनिटाच्या आत स्टॉप लॉस लावा. ठीक आहे. स्टॉप लॉस जो आहे ना, तो पहिले फिट करा डायरेक्ट. स्टॉप लॉस मनात ठेवू नका, त्याला सिस्टममध्ये लावा पहिले मेन गोष्ट. ठीक आहे. जर तुमचं टार्गेट ₹3000 असेल ना, 3000 चं टार्गेट असेल, तर ते येईपर्यंत पोझिशन होल्ड करा. ठीक आहे. ती पोझिशन होल्ड राहू देत ह्या टार्गेटपर्यंत. कारण मार्केटमध्ये मोठे पैसे हे पेशन्स ठेवणारे लोकच कमवतात, मेन म्हणजे. ठीक आहे. रूल नंबर 3 आहे, जर तुमचा स्टॉप लॉस हिट झाला, तर त्या दिवशी पुन्हा ट्रेड करू नका. समजा तुमचा एस-एल हिट झाला, ठीक आहे. तुमचा एस-एल जो आहे, तो जर हिट झाला, तर त्या दिवशी नो ट्रेड करायची. ट्रेडच करायची नाही त्या दिवशी. तुम्ही ट्रेड करणार, तर तुमचा आणखी लॉस होणार. कारण की बहुतेक वेळा काय होतं,
पहिल्या लॉस नंतर ट्रेडर रिव्हेंज ट्रेडिंग करतात आणि मग तो जो छोटा लॉस असतो ना तोच पुढे जाऊन मोठा लॉस बनतो, बिग लॉस बनतो तो. समजलं? तर ही चूक करू नका तुम्ही. रूल नंबर 4 आता तुम्ही लिहून घ्या. जर तुम्हाला प्रॉफिट झाला असेल ना, तर दुसरा ट्रेड घेताना कधी पण 10 ते 25% जी क्वांटिटी आहे ना, ती क्वांटिटी वापरा. 10 ते 25% क्वांटिटी वापरा. कारण जास्त ट्रेड केलं ना, तर मिळालेला प्रॉफिट सुद्धा तुमच्या अकाउंटमधून निघून जाऊ शकतो. मित्रांनो, शेवटी कसं आहे ना, एकच गोष्ट सांगतो. प्रॉफिटसाठी वेट करा आणि स्टॉप लॉससाठी वेट करू नका. तुमचा जो प्रॉफिट असेल ना, प्रॉफिटसाठी तुम्ही वेट करा कधी पण. स्टॉप लॉससाठी नका करू. स्टॉप लॉस काय आहे तो पार्ट आहे. ते तुम्ही ट्रेडिंगला ॲज अ बिझनेस म्हणून ट्रीट करा. बिझनेस म्हणून ट्रीट कराल तर तुम्हाला प्रॉफिट होईल किंवा तुमचा पोर्टफोलिओ ग्रीनमध्ये राहील हमेशा. जर तुम्ही गॅमलिंग म्हणूनच याल, की मला हिरो झिरो ट्रेड करायचे, मला एका दिवसात कॅपिटल डबल ट्रिपल करायचे, तर अशानी तुमचं थोडं-थोडं कॅपिटल सुद्धा आहे ना, 15,000, 20,000, 30,000 जे तुम्ही कॅपिटल आणता मार्केटमध्ये आणतात लाख-लाख रुपयाचं सुद्धा, ते सुद्धा वाईप आउट व्हायला महिना पण नाही लागणार तुम्हाला. ठीक आहे. कारण एकदा लॉसमध्ये गेलेली पोझिशन आहे ना, ती कव्हर होईल. या अशा होल्ड करणं हा ट्रेडिंग मधला सर्वात मोठा ट्रॅप आहे. त्याच्यामुळं प्रॉफिटसाठी कधी पण आतापासून वेट करा. प्रॉफिटसाठी वेट करा, स्टॉप लॉससाठी वेट करू नका. तिथं घेऊन पडाच कंपल्सरी. आणि टार्गेट जे आहे तुमचं 1:2 तरी रेशिओ ठेवत चला मार्केटमध्ये. स्वतःला एक प्रश्न विचारा, जर ₹3,000 प्रॉफिट घेताना हात थरथर कापतात, पण ₹15,000 लॉस होताना काहीच का वाटत नाही तुम्हाला? तुम्ही स्वतःला विचारा ना आता. समजा तुम्ही ₹3,000 प्रॉफिट जेव्हा येतं तुम्हाला, तेव्हा तुमचे हात का थरथर कापतात तसे? पण तोच प्रॉफिट जेव्हा ₹15,000 लॉसमध्ये येतो, ऑलमोस्ट तुमचं कॅपिटल वाईप आउट होतं, तेव्हा तुमचा हात का कापत नाही बरं असे? काहीच कसं वाटत नाही बरं तुम्हाला? जर याचं उत्तर तुम्हाला मिळालं ना, तर तुम्ही ट्रेडिंगमध्ये खूप पुढे जाऊ शकाल. ठीक आहे? मित्रांनो, जर त्या गोष्टी तुम्ही कराल ना, तर ह्या गोष्टीतनं तुमचा प्रॉफिट होणं कन्फर्म आहे. प्रॉफिट होणं त्या गोष्टीत कन्फर्म आहे. आणि मेन म्हणजे कॅपिटल मॅनेजमेंट करणं तुमचं गरजेचं आहे. तुम्हाला कॅपिटल मॅनेजमेंटबद्दल पण नंतर मी व्हिडिओ पोस्ट करेन. त्याच्यातून तुम्हाला कळेल की एक्झॅक्ट तुम्हाला कॅपिटल मॅनेजमेंटमध्ये काय केलं पाहिजे. पहिले तर ही गोष्ट की तुमची सायकॉलॉजी जी आहे ती मेन बिल्ड करा. सायकॉलॉजी जर बिल्ड नसेल, तर तुम्हाला ॲट द एंड तो कितीही तुम्ही मोठे ट्रेड घ्या, कितीही मोठं कॅपिटल आणा, ते कॅपिटल झिरोच होणार आहे तुमचं मार्केटमध्ये. कॅपिटल जे आहे ते झिरोच होणार आहे ॲट द एंड. मेन फॉलो करा की तुम्ही एक छोटी गोष्ट घ्या ना. समजा तुमच्याकडे एक कॅपिटल आहे. कॅपिटलचा तुम्ही एक रिस्क रिवॉर्ड रेशिओ ठेवा. समजा मी इथे एंट्री घेतली, तर हा माझा स्विंगचा स्टॉप लॉस. त्याच्या अराउंड 1:2 लागेल मला हा वाला टार्गेट. फिक्स ठेवा. राइट? कुठलातरी एकच सेटअप ठेवा तुमच्या डोक्यामध्ये, की मला ह्या सेटअपने ट्रेड करायचं. सारखे-सारखे सेटअप्स वगैरे चेंज करू नका किंवा सारखं ट्रेड्सवर ट्रेड्स मारू नका, पंच करू नका. ठीक आहे. आता मार्केटने बघा आज सुद्धा चांगल्या प्रकारे ह्या लेव्हलवरनं अराउंड काहीतरी 23,800च्या आसपास नाही, 23,700च्या आसपास एक सपोर्ट बनवून, बेस बनवून रिकव्हरी केली वन साइड. ठीक आहे. अराउंड 24,000च्या वरती मार्केट क्लोज झालं आणि इथे रिटेस्ट पण झालेलं आहे. ठीक आहे. बघूया आता उद्या काय मार्केट आज काय न्यूज देते आणि काय नाही. त्याच्या अकॉर्डिंग पुढचे काय डिसिजन्स होतील. ठीक आहे. मार्केट जर तुम्हाला सुद्धा असे प्रॉब्लेम येत असेल ट्रेडिंगमध्ये, की सर मी लॉस 2,000चा घेतो किंवा लॉस मी 15,000 पर्यंत होल्ड करतो आणि किंवा प्रॉफिट घेताना मी 2-3 हजारातच एक्झिट करतो घाबरून. तर असं तुमच्यासोबत होत असेल ना, तर नक्की कमेंटमध्ये सांगा किंवा काय प्रॉब्लेम येत असेल, तर ह्यात तुमचा सायकॉलॉजीचा दोष आहे. ठीक आहे. ती सायकॉलॉजी मेन बिल्ड करणं गरजेचं आहे. तर याच्यासाठी मला WhatsAppला ह्या नंबरवरती मेसेज करा. काही असेल तर मी तुम्हाला गाईडन्स वगैरे नक्की करेन. ठीक आहे. आता तुम्हाला आय होप समजलं असेल, की कसे ट्रेड करायचं, कसं काय करायचं. रूल तुम्हाला फॉलो करायचेच आहेत. स्टॉप लॉस हा तुमच्या सिस्टममध्ये पाहिजे, ना की तुमच्या डोक्यात. डोक्यात नाही पाहिजे हा स्टॉप लॉस. ठीक आहे. डोक्यात ज्या दिवशी तुम्ही ठेवाल, एस-एल तुमच्या डोक्यात नकोय. डोक्यात नाही पाहिजे हा एस-एल. ठीक आहे. हा तुमच्या सिस्टममध्ये पाहिजे. सिस्टममध्ये हा एस-एल पाहिजे मला. त्यावेळेस तुम्ही असे बघा ना तुम्ही आता तुम्ही स्वतः करा. समजा तुमचा 10,000चा कॅपिटल आहे, तर त्याच्यावर तुम्ही पर्सेंटेज बघा ना 10% काढा दिवसाला किंवा 8% काढा. 8% जरी काय काढलं तरी काय होतंय 8% जरी काढलं, तरी तुमचा 800चा प्रॉफिट होतोय. ठीक आहे.
800चा प्रॉफिट घ्या, 400चा स्टॉप लॉस घ्या. तुम्ही हे फक्त महिनाभर तरी करून बघा तुमच्या छोट्या कॅपिटलने. एक लॉटने करून बघा. तुम्हाला स्वतः रिझल्ट दिसेल. सिस्टम मध्ये डायरेक्ट ट्रेड टाका. समजा तुम्ही एक लॉट बाय केलाय सेन्सेक्स मध्ये, ठीक आहे. सेन्सेक्स मध्ये समजा तुम्ही एक लॉट बाय केलाय. तुमचं टार्गेट आहे, समजा तुमचं टार्गेट समजा तुमचं टार्गेट जे आहे आपलं, समजा 2,000 रुपये टार्गेट आहे, तर 2,000 रुपये टार्गेट तो सेट करा. आणि त्याच्या मागे 1,000 रुपयाचा स्टॉप लॉस सुद्धा तुम्ही सेट करून टाका. जे काय होईल ते घेऊन बाहेर पडा. तुम्ही असं फक्त महिनाभर काढा तुमच्या सेटअपनुसार. तुम्हाला रिझल्ट स्वतःला कळून जाईल काय असेल ते. ठीक आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक वगैरे करा. आणि अजून जर तुम्हाला असे व्हिडिओ पाहिजेच असतील तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकॉन जो आहे त्याला नक्की क्लिक करा. आणि अधिक माहितीसाठी तुम्ही ह्या व्हॉट्सअप नंबरवरती मला मेसेज करा. मी तुम्हाला नक्की गाईड करेल. काही तुमचे बॅकएंडचे लॉसेस वगैरे झाले असेल किंवा काही प्रॉब्लेम येत असेल ट्रेडिंगमध्ये सायकोलॉजी रिलेटेड, तर तुम्हाला मी तिथे हेल्प करायला बसलेलो आहे. फक्त तुम्ही ना गॅम्बलिंग करू नका. मार्केटला ॲज अ बिझनेस म्हणून ट्रेड करा. बिझनेस म्हणून जर ट्रीट कराल तर तुम्हाला नक्की प्रॉफिट होईल. कारण की बिझनेसमध्ये अप अँड डाऊन ह्या गोष्टी येत राहतात. बॅलन्स राहणं तुम्हाला गरजेचं आहे. जेव्हा मार्केट व्हॉलेटाईल असतं तेव्हा संधीचा फायदा उचलत चला. ज्या टायमाला साईडवेज पडलेलं असतं तिथं सोडून द्या ट्रेड्स. गरजेचं नाहीये की प्रत्येक ट्रेडमध्ये तुम्हाला प्रॉफिटच होईल. साईडवेज मध्ये तुम्ही तुमचं कॅपिटल वाचवण्याचा प्रयत्न करा कधी पण. ठीक आहे. जसं इथे मार्केट साईडवेज होतं किती दिवस, इथे मार्केट साईडवेज होतात किती दिवस, 2-3 दिवस बघा. या झोन मध्ये सुद्धा साईडवेज होतं पूर्ण. इथे नाही ट्रेड केलं तरी चालेल. तुम्हाला मार्केटमध्ये 22 दिवस ट्रेडिंगचे असतात. 22 डेज असतं आपलं मार्केट ट्रेडिंगचं, 20 ते 22 दिवस. 22 दिवस जरी पकडलं तरी तुम्हाला असं नाही की तुम्हाला प्रत्येक दिवस ट्रेड करायचं. तुम्ही 15 ते 16 दिवसच ट्रेड करा. तुमच्या ह्या 15 ते 16 दिवसच ट्रेड करा, त्या क्वालिटी ट्रेड करा फक्त. दररोज दररोज उठलं सुटलं मार्केटमध्ये ट्रेड करणं गरजेचं नाहीये कधी पण. आपण पण तुम्हाला ट्रेड्स वगैरे प्रोव्हाइड करतो, सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करतो प्रॉपर स्टॉप लॉस टार्गेट सोबत. आपल्या कधीही ट्रेड या विदाउट स्टॉप लॉसच्या नसतात. तुमच्याकडे छोटं कॅपिटल आहे काय आहे तर तुम्ही स्विंग ट्रेड मध्ये ट्राय करा स्टार्टिंगला. ठीक आहे. स्विंग ट्रेड्स मध्ये ट्राय करा. काही बाकीचं अडलं तर मी आहे तुम्हाला हेल्प करायला, सांगायला सगळ्या गोष्टी. मला बिंदास कधी पण मेसेज करा. तुमच्यासाठी नेहमी अवेलेबल आहे. हा आपला व्हॉट्सअप नंबर, याच्यावर नक्की मेसेज करा कधी. ठीक आहे. चला, जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटूया आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.